वनरक्षकसाठी जे नागपूरसाठी ग्राउंड असणार आहे, तर तिथे विद्यार्थिनी आलेले आहेत काही. तर उद्या आणि त्याच्यानंतरच 26 तारखेपर्यंत जे ग्राउंड राहणार आहे, तर त्याची माहिती देण्यासाठी काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया तुम्हाला देणार आहे. मी ते राहण्याची सोय कशी असणार आहे, कसं पोहोचल्या त्या या विद्यार्थिनी सोलापूरहून आल्या आहेत, तर थोडीशी यांनी प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही कसं पोहोचले आहात तिथे? अच्छा. आणि नागपूर स्टेशनवरनं खापरीवरला आले आणि खापरीवरनं इकडे असं? ओके, बर्डीवरनं आलेले आहेत. अच्छा. तुम्ही सेम अकोल्यावरनं? तुम्ही तर विदर्भातले आहे, तुम्हाला काही इश्यू नसेल आलेलं. अच्छा 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 अच्छा. वॉटर वगैरे ओके. बरेच डिस्टन्सवर आहे, हो. आपल्याला घेऊन येणं हां, घेऊन या. आता यांचं असं म्हणणं आहे की इथं उन्हामध्ये आहे खूप. आता तुम्ही पाहाल उन्हाची एवढी इंटेन्सिटी आहे आणि आता फक्त 2च बॅच झालेल्या आहेत. दुसरी बॅच अजून, पहिल्या बॅचमध्ये आय थिंक 15 ते 20 विद्यार्थ्यांनी चक्कर आलेले आहे. ही रिॲलिटी आहे. तर त्यांना दुसऱ्या बॅचला त्यांनी वापस पाठवलेलं आहे. ग्लुकोज जे काही घेता येईल, निंबू पाणी असेल ते स्वतः पहिलेच घेऊन या तुम्ही. इथं तुम्हाला सोय होणार नाही आहे, तर त्या ज्या गोष्टी असतील ते तुम्ही स्वतःच हे करा. पाण्याची सोय आहे इथे, बसण्यासाठी सावली आहे, बट ती मला नाही वाटत की सफिशियंट आहे एवढी. आणि विद्यार्थी तुम्ही बघू शकता की इथे झाडाखाली असे बसलेले आहेत. तो RFID आहे, तो पडू देऊ नका. तर आता तुम्ही बघू शकता यांना त्यांनी सोडलेलं आहे वापस. चक्कर येत आहे विद्यार्थ्यांना म्हणून वापस सोडलेलं आहे. यांना टॅग वगैरे दिलेला आहे यांनी. ओके, यांची 9:45ची बॅच आहे ना? ओके. अच्छा. एकच बॅच झाली ना आतापर्यंत? 2 झाल्या? 2ला पण आणि तिसऱ्या बॅचला डॉक्युमेंट झाले आणि त्यांना 3 वाजता पळायला चालू करणार. अच्छा. यांना पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी वापर पाठवलंय. पाणी संपलं बाबा आले. ओके, तर ही माहिती होती. तर जे विद्यार्थी येणार आहेत उद्या, त्यांनी ही काळजी घ्यायची आहे उद्यासाठीची. विद्यार्थ्यांनी सांगत आहे, तुम्ही ऐकून घ्या. पाण्याची सोय करा आणि जेवणाची सोय करा. आणि त्याचे 2 बॉटल घेऊन या. आणि मेट्रो स्टेशन पाशी एक गाव आहे आतमध्ये खापरीचं, आणि त्या खापरीच्या गावामध्ये तिथं सरपंचांनी शाळेची व्यवस्था केली आहे मुलांना राहायसाठी. फ्रीमध्ये आहे? फ्रीमध्ये, हो. फक्त तिथं बाथरूमची सोय आहे सगळी. अच्छा. फक्त जेवणा खाण्याचं पाण्याचं आपण आपण ओके. आता ही प्रतिक्रिया बघू शकता तुम्ही. खापरी तुम्ही मेट्रो स्टेशनवर उतराल, या रस्त्याला काही नाही. हा जो आहे तो मिहानचा रोड आहे ॲक्च्युली. हा MIDC आहे. इथं तुम्हाला खाण्यासाठी अजिबात काय नाही भेटणार आहे. नाही, ते अलाउड नाही ॲक्च्युली. तुम्ही जे बघाल ना, नॉर्मली दररोज कोणाला येऊ देत नाही. जे कंपनीत काम करतात त्यांनाच यूज देतात. आज सगळ्यांना अलाउड केलं आहे, त्यामुळे ते बाकीच्या केळीवाल्यांना वगैरे अलाउड नाही आहे. तुमचं काय? हे पालक आहेत त्यांचे आलेले? आम्ही सांगलीवरून आलेले. कारण की ना नाश्ता नव्हता, हे 10,000 रुपये झाले. तुम्ही बघू शकता या विद्यार्थिनीला पाठवलेलं आहे जेवणासाठी वापस. बिस्किट देतो. तर तुम्ही स्वतःची सोय करायची आहे. हीच बाकीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना माहिती. धन्यवाद.